नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। येलदरी कॅम्प मुरुमखेडा येथील रहिवासी असलेले एक लढवया झुंजार ग्रामीण भागातील अन्यायग्रस्त आत्महत्याग्रस्त शेतकरी महिला, दुर्बल घटक रुग्णांची सेवा करणारा, समाजातील दुर्बल घटकांना न्याय देणारा, सतत समाजसेवेसाठी जीवाचे रान करणारा हाडाचा पत्रकार देवानंद शंकरराव वाकळे, माजी विशेष कार्यकारी अधिकारी तथा संपादक वैभव ज्वाला, इंडियन रिपोर्टर्स इंटरनॅशनल, नवी दिल्ली, महाराष्ट्र मीडिया चीफ पांडुरंग आंभोरे, लोकव्यथा संपादक परभणी, शिवशंकर सोनोले, दैनिक लोकमंथन, जिल्हा प्रतिनिधी परभणी, संजय घनसावत, मीडिया जिल्हाध्यक्ष, इंडियन रिपोर्टर्स इंटरनॅशनल असोसिएशन, नवी दिल्ली, परभणी, सारीपुत्र देवानंद वाकळे, वैभव ज्वाला, शहर प्रतिनिधी परभणी। मागच्या तुलनेत परभणी पाथरी 3% तर गंगाखेड 4% मतदानात वाढ। वाढीचा फायदा कुणाला? जिल्ह्यात सरासरी 70.38% मतदान, 70% मतदान, अनेक केंद्रावर उशिरापर्यंत मतदान। मतदारसंघ न्याय टक्केवारी गंगाखेड तालुक्यात 72.1% मतदान झाले, परभणी 65.61% मतदान झाले, जिंतूर 73.28% मतदान झाले आणि पाथरी 70.2% असे टक्केवारीचे मतदान झाले। यंदा अनेक मतदान केंद्रावर उशिरापर्यंत मतदान झाले। यात जिंतूरमध्ये बोरी, अंबरवाडी, अंगलगाव, मानकेश्वर, चारठाणा, धानोरा, जिंतूर, वाघी, आडगाव, दराडे, आडगाव बाजार, चौधरणी, शेवडी, बेलखेड्यात, सेलू, संक्राळा, वझर बुजुर्ग, मुंगळी, धारणगाव, राजवाडी, देवगाव या ठिकाणच्या केंद्राचा समावेश आहे। तर पाथरी, मानवत, परभणी शहरातील गांधी विद्यालय व अन्य एका केंद्रावर उशिरापर्यंत मतदान झाले। 29 केंद्रावरील मतदान यंत्रामध्ये बिघाड झाली। परभणी जिल्ह्यात 4 विधानसभेसाठी 1623 केंद्रावर बुधवारी रात्री उशिरापर्यंत मतदान पार पडले। मात्र 29 ठिकाणच्या मतदान यंत्रामध्ये बिघाड झाल्याने या केंद्रावरील मतदान बऱ्याच वेळ खोळंबले होते। हर डगर की खबर परभणी न्यूज। परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। आज आम्ही परभणी विधानसभा मतदारसंघामधील 4ही विधानसभेच्या सर्वेसाठी या ठिकाणी पत्रकार महासंघ या ठिकाणी आपापल्या जिल्ह्यामध्ये जाऊन, तालुक्यामध्ये जाऊन या ठिकाणी ते पाहणी करत आहेत। यासाठी आमच्यासोबत काही पत्रकार आहेत, काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेणार। मी देवानंद शंकरराव वाकळे गेली 30 वर्षापासून या येलदरी शहरामध्ये, ग्रामीण भागामध्ये आणि परभणी शहरामध्ये पत्रकारिता करतो आहे। तर मी सर्वात श्रेष्ठ लोकशाही जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली आहे, त्या लोकशाहीचं मूल्य जपण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि मी एक जागरूक नागरिक म्हणून या ठिकाणी येऊन मतदान केलेलं आहे। माझं मौजे मुरुमखेडा या ठिकाणी माझं गाव आहे। त्या गावामध्ये मी लोकशाहीचा, मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलेलं मूल्य आहे ते मी या ठिकाणी मतदानाच्या माध्यमातून करून या ठिकाणी लोकशाही जपण्याचं कार्य केलं। संविधानाच्या माध्यमातून या ठिकाणी नागरिकांना, सर्व नागरिकांना मतदानाचा मूलभूत असा अधिकार दिलेला आहे आणि त्यासाठी आपण मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे। आज आम्ही लोकशाहीच्या मार्गाने मतदानाचा जल्लोष या ठिकाणी साजरा करत आहोत। आम्ही आमच्या मताचा अधिकार या ठिकाणी करत आहोत। या ठिकाणी दुसरे पत्रकार आहेत, काय सांगतात बघूया। मी पांडुरंग ज्ञानदेव आंभोरे, लोकव्यथा ह्या पेपरचा संपादक आहे। आम्ही सकाळी 9 वाजल्यापासून परभणी आणि जिंतूर या विधानसभामध्ये बऱ्याच बूथवर जाऊन आम्ही पाहणी केलेली आहे। बऱ्याच ठिकाणी एक 12:30-1 वाजेपर्यंत काही ठिकाणी 20%, 30% हा थोडासा ह्या ग्रामीण भागामध्ये असा जास्त ओघ दिसत नाही वोट करण्याचा। का जो काही आता 3-3:30 वाजत आहे, 4 वाजत आहे, तरी पण आता 40%पर्यंत 50%पर्यंत मतदान गेलेलं आहे। पण अशी आम्ही ह्या जनतेला अजून बी असं उत्सुकता लागत नाही आहे का कळत नाही। प्रशासन कुठं काही कमी पडते का, कुठं कार्यकर्ते काही कमी पडतात का? पण मला असं वाटतं की जिंतूर आणि परभणीमध्ये एक 65% तरी मतदान व्हावं असं आवाहन करतो की अजून बी वेळ गेलेला नाही तरी मतदानाने बाहेर यावं आणि मतदान करावं असं मी सर्वांना आवाहन करतो।
नमस्कार, हर डगर की खबर परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण जिंतूर विधानसभा मतदारसंघातील एलदरी मुरुमखेडा या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी मतदार आपल्या मतदानाचा संविधानाच्या प्रमाणे या ठिकाणी आपला मतदानाचा अधिकार बजावत आहेत। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।